तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्राइस ऍक्शन यूज कसं करायचं किंवा प्राइस ऍक्शन यूज करून की नेमकं चार्टला रीड कसं करायचं हे गोष्टी बघितल्या होत्या. ज्याच्यामध्ये आपण कॅन्डल बघितली, सपोर्ट बघितला, रेजिस्टन्स बघितले, डिमांड सप्लाय झोन बघितले. त्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर कसा ट्रेड घ्यायचा, ट्रेंड लाईनला ब्रेकआउट आलं तर आपण ट्रेड कसं करायचा, हायर हाय कसा आल्यानंतर कन्फर्म होतं, लोअर लो झाल्यानंतर काय कसं कन्फर्म होतं, तरच आपण एंट्री करायची आहे. प्रॉपर लेवलचं हे आपण बघितलेलं आहे. प्राइस ऍक्शन कसं यूज करायचं आहे त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आज आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर जो पुढचा भाग येतो तो थोडासा फंडामेंटल नॉलेज येतो. आता फंडामेंटल म्हणजे तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं की जो कंपनीचा बॅकग्राऊंड असतो किंवा जी कंपनी आता सध्या चाललेली आहे, तर ती पाठीमागे खरोखर पैसे कमवते का? का ती फक्त अशीच चाललेली आहे? आता तुम्हाला दिसते की मोठी वोडाफोन सारखी कंपनी आहे किंवा येस बँक सारखी कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये काय असतं की तुम्हाला दिसतं की या कंपनीमध्ये खूप यांचा टर्नओव्हर आहे किंवा यांना शेअर ह्याचे चांगले वाढलेले आहेत. तर ऍक्च्युली तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करता आणि त्यानंतर तुम्ही फसून जाता. आता मार्केटमध्ये अशी बरीच लोक आहेत जी तुम्हाला फसवायला बसलेले असतात. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर इथून पाठीमागे असा स्कॅम सारखा व्हायचा. कारण त्यावेळी ट्रेडिंगची हे नव्हती आणि एवढा सोर्स अवेलेबल नव्हता की लोक जास्तीत जास्त अनालिसिस करू शकतील. तर असे काय आधी काय व्हायचं की ज्यावेळी मार्केटमध्ये एखादी न्यूज यायची की एखादा शेअर वरती जाणार आहे आणि अशा न्यूज पसरवल्या जायच्या ऑटोमॅटिक की आजचा ह्या या कंपनीचा शेअर आहे आणि हा खूप वाढणार आहे भविष्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज मार्केटमध्ये येत होत्या. आणि त्यावेळी लोक काय करायचे की न्यूजवरती विश्वास ठेवून स्टॉक मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंट करायचे. ते मग शेअर घेऊन ठेवायचे. एक 10,000 शेअर, 20,000 शेअर जे काही असतील ते. पण त्यानंतर त्यांना कसं व्हायचं की त्याची फसवणूक व्हायची. ऑटोमॅटिक मार्केट खाली पडायचं आणि त्या शेअरची किंमत व्हायची, कमी व्हायची. म्हणजे समजा सपोज 10ला तुम्ही घेतला असेल, 10 रुपयाला. तर त्याची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तो ऑटोमॅटिक त्याची किंमत 5 ते 6 रुपयावरती येऊन बसायची. म्हणजे काय? की जे मोठे मासे असतात, की जे स्टॉक मार्केटमध्ये स्कॅम करणारे असतात, स्कॅमर्स असतात. तर ही लोकं अशी ह्या स्टॉक मार्केटला ऑपरेट करत असतात. तर आता आपल्याला तेवढा सोर्स अवेलेबल आहे. इंटरनेटवरती आपण बघून ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला प्राइस आणि टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल नॉलेज ह्या गोष्टी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं आपण टेक्निकल अनालिसिस कसं करायचं, एखादा स्टॉक वरती जाणार, खाली जाणार ह्याच्या पण प्रेडिक्शन कसं करायचं हे आपण इथून पाठीमागे शिकलेलो जे प्राइस ऍक्शनच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला परत मी रिपीट करेन की कसं प्राइस ऍक्शन तुम्हाला करायचं आहे. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा काय बघितलं पाहिजे ह्याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथं एखादा स्टॉक रॅन्डमली घेईन. समजा मी तर टाटा मोटर्स माझ्या इथं शेअर दिसतोय टाटा मोटर्स. तर टाटा मोटर्स मध्ये मला जर काम करायचं असेल किंवा मला ह्या शेअर मध्ये गुंतवणूक करायची आहे, तर इथं मी बाय करू शकतो. बाय केल्यानंतर इथं मला गुंतवणूक करतोय तर मला हे लॉंग टर्म मध्ये केलं पाहिजे. मी इंट्राडे चूज करू शकत नाही. इंट्राडे म्हणजे 1 दिवसाची व्हॅलिडिटी. एका दिवसात हा तुम्हाला विकावा लागतो. ओके. तर लॉंग टर्म केलं तर याचे सगळे पैसे तुम्हाला पेड करावे लागणार आहेत. ₹393 तुम्हाला याचे एका शेअरचे द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही इथं 100 क्वांटिटी किंवा 500 क्वांटिटी जरी बाय केल्या तर त्यानुसार तुम्हाला इथं पैसे द्यावे लागतात. आता ₹1,96,950 500 क्वांटिटी मध्ये तुम्ही ह्याच्यात घेऊ शकता. मग ह्या तुम्ही कधीही विका. त्याला काही लिमिट नसतं. कारण हे इक्विटीमध्ये येतं. त्याला कॅशमध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागतं. म्हणून. ओके. तर ह्याच्यात बाय करायचं तर मी असं करू शकतो. पण हे झालं याच्यामध्ये. आता याचं मला टेक्निकली जर बघायचं झालं तर हा स्टॉक कुणीकडे जाणार आहे? तर मी कसं ठरवू शकतो? ओके. तर त्यासाठी आपल्याला याचा चार्ट बघावा लागतो आणि चार्ट बघितल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं चार्ट रीडिंग करता आलं पाहिजे. तरच आपण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. ओके. तर आता टाटा मोटर्समध्ये मी जो चार्ट बघतोय. ओके. इथं आता हे टाटा मोटर्स तुम्हाला दिसत आहे. आता कंटिन्यू तुम्हाला काय दिसतोय स्टॉक मार्केट चार्ट वरती बघितल्यानंतर. तर कंटिन्यू तुम्हाला एक कन्सोलिडेशन झोन दिसतोय. ओके. आता जर याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला याच्यात पहिला 1 मंथची कॅन्डल लावून बघायचा आहे. याच्यात नेमका ट्रेंड कुठला चालू आहे. ओके. पहिल्यांदा काय करायचं आहे 1 मंथची कॅन्डल लावायची म्हणजे 1 महिन्याची. कारण आपण हा स्टॉक घेताना कशासाठी घेणार आहोत? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घेणार आहोत. तरच आपण ह्याच्यामध्ये एक इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. तर आपल्याला लॉंग टर्म साठी जर घ्यायचं असेल तर 1 मंथ किंवा 1 वीकचा चार्ट आपण फॉलो करायचा आहे. आता सध्या काय दिसत आहे? आता सध्या मार्केट दिसत आहे की एक डाऊन ट्रेंड नंतर अप ट्रेंड मध्ये मार्केट जात आहे. बरोबर.
एक कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू होता. आता इथं जर बघितला तुम्ही, ओके, 2009 नंतर 2009 नंतर काय या स्टॉक मध्ये तेजी होती, अशी थोडीशी तेजी या मार्केटमध्ये आली होती. 2016ला खाली आला, परत खाली आला, परत त्यानंतर 2017ला वरती गेला, परत मग त्यानंतर 2019ला खाली आला, परत मग 2020ला परत खाली आला कोविडमध्ये. हे जे सेलिंग झाले हे कोविड मधलं सेलिंग आहे. तर आता परत हा आणि परत वरती 2020 नंतर 21 नंतर परत 2022ला करेक्शन करून आता 2022 मध्ये लास्ट मंथ मध्ये एक चांगल्या लेवलचं ह्यानं करेक्शन देऊन परत आता हा टोटली 2023च्या एंडिंग पर्यंत खाली आलेला आहे. ओके, आता तर कंटिन्यू मला याच्यात अप ट्रेंड दिसतोय. तो कसा दिसणार आहे, तर मी इथं बघू शकतो की मार्केटमध्ये एक हे झालेलं आहे. काय झालंय, एक ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ केली, ओके, जसं मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायला शिकवलेलं आहे ट्रेंड लाईन टाकून, तर तुम्हाला दिसू शकतं. ओके, तर आता ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर इथून खाली डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो. ओके, आणि वरून एक येणं ट्रेंड लाईन चालू केलेलं आहे, जे की इथली आहे. म्हणजे काय, खालवरती असलं तर आपल्याला दोन लो जोडावे लागतात, एक आणि हा लो. तर ह्या इथं सपोर्ट घेऊन मग मार्केट वरती गेलंय. तर आता इथं एक नवीन हाय तयार केलाय, हा एक हाय तयार केलाय, हा एक हाय तयार केला आणि मार्केट इथं परत आलंय. तर हा आपल्यासाठी काय इथं हे झालेलं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला पोझिशन घ्यायची झाली तर आपल्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहेत हे पहिलं आपल्याला बघितलं पाहिजे. ओके, सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं असलं हे बघितलं पाहिजे. तर इथं आपल्याला एक हेवी सपोर्ट इथे दिसत आहे आणि ऍक्च्युली ह्याच लेवलला मार्केट सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. तर आता हाय चान्स काय आहे की अगेन मार्केट इथे येऊ शकतं आणि इथे एक सपोर्ट घेऊन परत असं वरती याची रॅली करू शकतं. पण आता तसं झालंय का, तसं नाही झालेलं. कारण मार्केटमध्ये हा सपोर्ट घेऊन दोन वेळा मार्केट सपोर्ट करून एकदा ब्रेक करून परत वरती गेले. तर आता हाय चान्स आहे की इथून मार्केट वरच्या साईडला ट्रेंड चालू करेल आणि हा ट्रेंड कंटिन्यू जर बघायचा असेल तर आपल्याला ही ट्रेंड लाईन इथं बघितली पाहिजे. ही ट्रेंड लाईन अशी ट्रेंड लाईन टाकून इथं बघितलं पाहिजे. आता काय होणार आहे की मार्केटने ह्या ट्रेंड लाईनला जर सपोर्ट घेतला, आता ही कॅन्डल दिसते बरोबर, आता ही एक महिन्याची कॅन्डल तुम्हाला दिसत आहे. आता एक कॅन्डल ही ग्रीन मध्ये क्लोज झालेली आहे. आता इथं मी जर 1 वीकची लावली तर तुम्हाला आणखीन कन्फर्म होईल. ओके, आता इथं मी 1 वीकची लावतो, इथे दिसतोय सपोर्ट, मार्केटला सपोर्ट एकसारखा आहे आणि बरोबर 1 वीकच्या चार्टमध्ये इथे एक सपोर्ट घेतलाय मार्केटनं. बरोबर सपोर्टला इथे सपोर्ट घेऊन मार्केट वरती चालले, म्हणजे हा आठवडा ग्रीन मध्ये क्लोज होण्याच्या ह्याच्यामध्ये मूड मध्ये इथे दिसतंय बघा. ग्रीन मध्ये क्लोज होण्याच्या मूड मध्ये हा एक सपोर्ट एरिया आहे आपल्यासाठी, इम्पॉर्टंट सपोर्ट 1 वीकच्या चार्टमध्ये. म्हणजे ह्या आठवड्याच्या जर टाइम फ्रेम मध्ये पाहिलं तर इथे एक सपोर्ट आहे, इथे एक सपोर्ट आहे आणि इथे एक सपोर्ट आहे, परत इथे एक सपोर्ट घेतला आणि परत इथं अगेन सपोर्ट घेतलाय. तर आता मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला ह्या जर पोझिशन घ्यायची असेल तर मी काय करू शकतो, तर मला ह्याच्यात 1 डे मध्ये बघायला पाहिजे, परत 1 डे मध्ये. आता 1 डे मध्ये इथे काय दिसते मला, प्रॉपर लेवलचा एक सपोर्ट मार्केटने घेतलाय आणि मार्केट वरच्या दिशेला प्राइस ऍक्शन करत चाललेलं आहे. म्हणजे मार्केट कधीही जाताना असं एका फ्लो मध्ये जात नाही, प्राइस ऍक्शन करतच जातात. खाली आलं, डाऊनफॉल चालू झाला, परत वरती गेलं, करेक्शन केलं, परत वरती गेलं. आता हाय चान्स आहे परत वरती जाऊन करेक्शन करून मग एक असा अप ट्रेंड कंटिन्यू मार्केट करायला चालू करेल. तर आपल्यासाठी याच्यात काय आहे की अपॉर्च्युनिटी आहे. कधी आपण याच्यात बाय करू शकतो, जवळजवळ हा स्टॉक जो आहे तो मिनिमम एका सपोर्ट रेंजमध्ये आता सध्या ट्रॅव्हल करत आहे. इथं हा एक सपोर्ट एरियाचा आहे जर बघितलं तर. हे बघा कंटिन्यू एक दोन किती दिवस इथं सपोर्ट घेतला बघा, नंतर इथं सपोर्ट घेऊन वरती झाले. तर आपण इथं आता बाय करू शकतो. एक अप ट्रेंड पण चालू झालेला आहे. आपलं मिनिमम टार्गेट इथपर्यंत असलं पाहिजे. तर स्टॉप लॉस असणार आहे तो इथे खाली कुठेतरी ह्याच्या लोला जर घेतला तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे एवढं आपल्याला इथं टार्गेट आणि स्टॉप लॉस मिळू शकतो जर बघायचं घेतलं तर. असं स्टॉक मध्ये प्रेडिक्शन करायचं असतं की इथून वरती जाऊ शकेल, जर खाली आला तर आपल्याला स्टॉप लॉस वाचवू शकतो किंवा हे करू शकतो. आता इथं ट्रेंड रिव्हर्सल, आता जो ज्यावेळी हा लो मार्केटमध्ये तुटणार आहे, कुठला, इथला. आता एक्झॅक्टली हा लो जर ब्रेक केला इथला इथला आणि जर मार्केटने इथं कंटिन्यू रॅली चालू केली तर यस आपण इथं बाय करू शकतो आणि डेफिनेटली इथून वरती मार्केट जाऊ शकतं, आपण हे कन्फर्म करू शकतो. आता याच्यामध्ये जर बघितला तर इथं पण दिसेल तुम्हाला ऑलरेडी यानं ब्रेकआउट दिलेला आहे ह्या रेंजला. ह्या रेंजला ब्रेकआउट देऊन प्रॉपर इथं हे करून मग परत मार्केट वरती चाललंय. तर आता ही अनेक परत इथं ट्रेंड लाईन बनलेलं आहे. परत इकडचं जर ट्रेंड लाईन बघितली इथून, तर इथून पण तुम्हाला दिसेल की प्रॉपर याच्यावर आता मार्केटनं सपोर्ट घ्यायला चालू केलेला आहे.
इथं बघा, इथं आता सपोर्ट घेऊन मार्केट अगेन असं वरती चाललेलं आहे. तर आता आपण याच्यात बाय करण्यासाठी चालू शकते आणि एकसारखं मार्केट एका ठिकाणी कन्सल्टेशन झाले तर आपण याच्यात एक थोड्या क्वांटिटीमध्ये आपण प्लॅन करू शकतो की टाटा मोटर्समध्ये आता ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. आता परत दुसऱ्याचं मी तुम्हाला उदाहरण देईल. आता डॉक्टर रेड्डीमध्ये, आता हे थोडेसे ह्याचे आहेत हेवी मधले स्टॉक आहेत, मी थोडंसं दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला. उदाहरण घ्यायचं झालं तर अदानी पोर्ट्स. मी कश ओके, अदानी पोर्ट्स मध्ये मी जर आता इन्व्हेस्टमेंट करत असेल तर याच्यात काय दाखवत आहे, मला स्टार्टिंगला सेलिंग दाखवत आहे. ओके, तर 1 मंथच्या मी कॅन्डल मध्ये बघेन की नेमकं याच्यात काय चाललंय, बरोबर आहे. तर 1 मंथच्या कॅन्डल मध्ये दिसते की मला एक शार्प बाईंग ह्याच्यामध्ये झालेला आहे अचानक, आणि त्यानंतर एका कन्सोल्टेशन ह्याच्यामध्ये गेलेला आहे. आता आपण याच्यात जर ट्रेड घेतला तर कधी घ्यायला पाहिजे, ज्यावेळी ही जी लाईन आहे ही ब्रेक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण ज्या ट्रेड करू शकत नाही. का करू शकत नाही हे पण तुम्हाला सांगतो मी. कारण इथं एक रेजिस्टन्स एरिया आहे, एकदा रेजिस्टन्स, एकदा रेजिस्टन्स, परत रेजिस्टन्स, परत रेजिस्टन्स आणि परत रेजिस्टन्स करून मार्केट परत आले. जर ह्या मार्केटला वरती जायचं झालं तर ही लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. मग त्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर आपण इथं एक बाईंग साठी बघू शकतो याच्यात. अन्यथा मार्केट मग कन्सल्टेशन करून मग परत ही लाईन जर ब्रेक केली इथून खाली तर इथून खाली मार्केटमध्ये आपण सेल करू शकतो, इथून खाली असं याच्यासाठी शॉर्ट टर्म साठी. आणि लॉंग टर्म साठी असेल तर आपण याच्यावरतीच आपण बाय करू शकतो ह्या लाईनच्या वरती. तर काय बघितले तुम्ही, हे रेजिस्टन्स बघितले आणि हा सपोर्ट बघितला, आणि ज्यावेळी सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये मार्केट ट्रॅव्हल करत असतं त्यावेळी मार्केट कुठल्या तरी एका साईडला ब्रेकआउट द्यायच्या प्लॅन मध्ये असतं, त्यामुळं वर देईल किंवा खाली देईल हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायचं आहे. आता थोडंसं आपण याच्या पुढचं बघू की फंडामेंटल नॉलेज म्हणजे नेमकं काय असतं. तर फंडामेंटल नॉलेज तुम्हाला बघण्यासाठी जसं की आपण कंपनीचं जे बॅकग्राऊंड असतं, कंपनी नेमकी खरोखर प्रॉफिट करते का लॉस मध्ये आहे, तर ते बघण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, टिकर टेप नावाची वेबसाईट आहे. कुठली, टिकर टेप, TICE, टिकर टेप, इथं पहिल्यांदाच येते बघा, TICKER, टिकर टेप नावाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथं तुम्हाला हे करायचं आहे, काय करायचं आहे की कुठल्या स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ह्या स्टॉकची तुम्हाला इथं हे दाखवायचे. आता मी अदानी पोर्ट्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी इथं हे करू शकतो, काय करू शकतो, आता इथे दिसते बघा अदानी पोर्ट्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मला या कंपनीचा बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे, ही कंपनी खरोखर प्रॉफिट करते का, का असंच नुसते चालल्यावरती उगाच. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रॉपर लेवलचं इथं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. तर जसं आपण टेक्निकल अनालिसिस बघितलं तर आता आपण इथं फंडामेंटल नॉलेज बघणं खूप गरजेचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की स्टार्टिंगला याच्या ओव्हरव्ह्यू फॉरकास्ट किंवा याच्यात कशातही जायचं नाही, डायरेक्ट फायनान्शियल मध्ये जायचं आहे. फायनान्शियल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं इन्कम दिसेल. इन्कम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या कंपनीचे टोटल ज्यापासून कंपनी चालू आहे त्यापासून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इथं दिसायला चालू होतील. आता 2014 पासून ही कंपनी चालू आहे. इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ते टोटल रेव्हेन्यू, कंपनीचा टोटल रेव्हेन्यू किती आहे, दरवर्षीप्रमाणे हा वाढत चाललाय का नाही एवढंच फक्त बघायचं आहे. आता ही ही संख्या ती करोडोमध्ये आहे, बरोबर. 5,514 करोड, परत 6,837 करोड, 7,841 करोड, म्हणजे दरवर्षी ह्याच्यातली ग्रोथ आहे ती चांगली ग्रोथ आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये इथून पुढची जी ग्रोथ आहे, परत 12, परत त्यानंतर 13, परत त्यानंतर 14, मग 18, 20 अशी करत इथं ओव्हरऑल जर बघितला तर एक चांगल्या लेवलची ग्रोथ आहे. म्हणजे 2022 पर्यंत 18,281 करोड मध्ये आपल्याला याचा टोटल रेव्हेन्यू दिसत आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की टोटल रेव्हेन्यू दिसतोय, ओके, मग टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय, दरवर्षीचा जो काही त्यांचा बिझनेस झालेला त्याला टोटल रेव्हेन्यू म्हणायचं. मग आता आपल्याला काय बघायचं, रेव्हेन्यू नुसतं दिसून चालणार आहे का, त्याच्यामध्ये त्यांची स्टाफ सॅलरी आली किंवा बाकीची डेव्हलपमेंट आली, बाकीच्या गोष्टी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात. तर आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला पहिला त्यानंतर नेट इन्कम, म्हणजे कंपनीचा नेट इन्कम किती आहे सगळं जाऊन, स्टाफ सॅलरी जाऊन, बाकीचा खर्च, नेट इन्कम कंपनीचा किती आहे हे तुम्हाला बघायचं आहे. तर आता इथं दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये, तर इथं काय करायचं तुम्हाला, सिंपली 2014 नंतर याच्यात ग्रोथ किती आहे बघायचं आहे. ओके, 238 करोड मध्ये याचा प्रॉफिट आहे, परत त्यानंतर 186 करोड, 222 करोड, हळूहळू करत हा एक, त्यानंतर 1,560 करोड बीजेपीचं सरकार आल्यापासून ह्या
स्टॉकमध्ये एवढी ग्रोथ झाली की तुम्ही बघू शकता की ही कंपनी किती ग्रोथ मध्ये. परत त्यानंतर 1136 करोड, 480, परत आता इथं त्यानंतर थोडंसं 2020 मध्ये कोविडमध्ये थोडंसं कमी आलेलं. आणि त्यानंतर बघितला तर 2021 साली 1297 करोड, परत 813 करोड आता ह्या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू. म्हणजे दरवर्षीप्रमाणे जर बघितला तर हा वाढत वाढत चाललेला आहे. म्हणजे काय, ही कंपनी फंडामेंटली थोडीशी स्ट्रॉंग दिसते आपल्याला. ठीक आहे, नेट इन्कम मध्ये जर बघितलं तर. ओके, आता इथं नेट इन्कम हे तुम्हाला दाखवते. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं की बॅलन्स शीट मध्ये जायचं. बॅलन्स शीट मध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे की कंपनीकडे आता टोटल ऍसेट्स किती आहेत, म्हणजे काय कंपनीच्या नावावरती प्रॉपर्टी किती आहे. ओके, कारण आपण अशा मित्राला पैसे देणार आहोत किंवा ज्या कंपन्या असतात लोन देणाऱ्या, त्या कंपन्या कशा ह्याच्यावरती लोन देतात, खरोखर आपल्या लोनची परतफेड होईल आणि तुमच्या कंपनी तुमचे जी बँक असते ती तुम्हाला तुमच्या पगारावरती किंवा बिझनेसवरती लोन देत नाही, तर तुमच्या प्रॉपर्टीवरती लोन देत असते. तुम्हाला कंपनी कंपल्सरी असते की प्रॉपर्टीसाठी काहीतरी मॉर्गेज असेल तर तुम्हाला लगेच लोन दिलं जातं. तर जेवढी तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू आहे, एवढं लक्षात घ्यायचं. तर आता इथं टोटल ऍसेट्स कंपनीचे किती आहेत बघा. दर दरवर्षी हे वाढतायत का बघायचं आपल्याला. 21 नंतर 24 झाले, परत 32 झाले, 32,000, 3,282 करोड, परत त्यानंतर इथे झाले बघा 38,000 करोड, परत 43,000 करोड. हळूहळू ही कंपनीचे ऍसेट्स वाढत गेलेले आहेत. मग 56, परत 61, 74,000 करोड, परत 93,000 करोड, इथपर्यंत ही आकडा गेलेला आहे. ओके, तर आता आपल्याला काय बघायचं आहे, याच्यात तर दरवर्षी आपल्याला ग्रोथ दिसते बरोबर टोटल ऍसेट्स मध्ये. त्यानंतर आता टोटल लायबिलिटीज किती, म्हणजे कंपनीच्या अंगावर कर्ज दर किती आहे बघायचं. ओके, तर इथं टोटल लायबिलिटीज मध्ये तुम्हाला दिसत असेल की 2013 साली 14,496 करोड, म्हणजे काय टोटल ऍसेट पेक्षा यांचं कर्ज कमी आहे. मग हळूहळू ते पुढे 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 बघत जायचं आहे. टोटल लायबिलिटीज आणि ऍसेट्स मध्ये इथं 32 आहे, इथं 21 आकडा आहे, परत पुढे गेला, परत इथं 38 आहे, 24 आहे. म्हणजे काय, कंपनीची प्रॉपर्टी जास्त आहे पण कर्ज कमी आहे. बरोबर, आता तुमचा इन्कम जास्त असेल आणि तुमचं हप्ते कमी असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही तुमचं कर्ज फेडण्यासाठी. मग त्या तसंच इथं सेम विषय असतो. आणि स्टॉक मार्केट आणि रिअल लाईफ काही वेगळं नाहीये. जे रिअल लाईफ मध्ये घडतं ते स्टॉक मार्केटमध्ये घडतं. आता इथं बघा 93 आणि 38, म्हणजे खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये टोटल ऍसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. म्हणजे इथं 50 इथं दिसते बघा टोटल लायबिलिटीज मध्ये. ओके, तर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतर आपल्याला अनेक मुद्दा बघायचा, कॅश फ्लो किती आहे कंपनीकडे. आता इथे तुम्हाला दुसरं काही बघायचं नाही, डायरेक्ट फ्री कॅश फ्लो मध्ये जायचं आहे. तर 2013 मध्ये ही कंपनी मायनस मध्ये होती, परत 2014 नंतर पण मायनस होती. त्यानंतर आता ह्या कंपनीकडे जो कॅश फ्लो येतो करंट मध्ये, कॅश फ्लो म्हणजे कशात, लिक्विड मध्ये कॅश. आता सध्या यांच्याकडे एवढी कॅश अवेलेबल आहे कंपनीच्या अकाउंटवरती. तर 2021 परत ही हळूहळू वाढत चालली. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. तर आता काय आहे मी थोडंसं तुम्हाला सांगेन. आपल्यासाठी काय झालं की इथे ग्रीन सिग्नल आपल्याला मिळालेला आहे. ओके, ग्रीन सिग्नल आपल्याला इथं मिळतोय की यस, कंपनी चांगल्या याच्यामध्ये परफॉर्मन्स करत आहे. आपण याच्यात काय बघितलं की टेक्निकल अनालिसिस मध्ये सुद्धा बघितलं की ही लेवल ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी आपण याचा स्टॉक घेऊ शकतो एक 850 रुपयाच्या आसपास मध्ये. मग याच्यामध्ये चांगली मोमेंटम वरच्या साईडला येऊ शकते आणि हा मोठा स्टॉक बनवू शकतो. याचा हाय किती होता बघा, मागच्या ह्याच्यामध्ये याचा 1304 रुपयाला स्टॉक होता. 1304 वरून घसरत घसरत येऊन हा 810 रुपयाला आता येत आहे. तर मिनिमम ही जी 2 वेळा हाय जो क्रॉस केलेला आहे आणि त्यानंतर परत एक करेक्शन करून हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपण याच्यामध्ये पोझिशन घेऊ शकतो. असं याचं थोडंसं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. पण आता काय असतं की असे जे स्टॉक्स असतात ते न्यूज बेसवरती असतात. आता न्यूज बेसवरती म्हणजे काय, आता अदानी पोर्ट्स काय करतो की जे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात, ओके, सरकार जे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देत असतो त्यांच्यावरती काम करत असतात. म्हणजे काय, सरकारच्या जीवावर उड्या मारणे. आता बीजेपीचं आणि अदानीचं तुम्हाला माहिती असेल की हे काय आहे, त्याचं नातं काय आहे. ओके, ज्यावेळी बीजेपीचे सरकार पडणार आहे त्यावेळी अदानीचं स्टॉक पडणार आहे, हे 100% आहे. का 100% असणार आहे, कारण जे गव्हर्नमेंटला मिळणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हा अदानी एक्स्ट्रा घेतो आणि अदानी त्याच्यामध्ये चांगले पैसे छापतो. मग याच्या कंपनीला त्याच्यातून प्रॉफिट होतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर. पण आता समजा बीजेपीचं सरकार पडलं आणि जर बाय चान्स उद्या काहीतरी निगेटिव्ह न्यूज आल्या मोदी सरकारबद्दल किंवा अदानीच्या कुठल्या तरी स्कॅम मध्ये घोटाळा. आता अदानीच्या नावावरती करोडो रुपयांचे कर्ज आहे, जवळजवळ देशात सगळ्यात जास्त ह्या माणसावरती कर्ज आहे.
समजा उद्या काहीतरी झालं बाय चान्स आणि हा माणूस पळून गेला तर सुद्धा याच्या शेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गिरावट येऊ शकते. जसं येस बँकेचं झालेलं आहे. येस बँकेमध्ये पण सेम अशीच गोष्ट झाली होती की ज्यावेळी नीरव मोदी नीरव मोदीच तर त्यानं काय केलं की येस बँकेचा तो हे होता ना संस्थापक, तर त्याच्यामध्ये त्यानं कॅम्प केल्यानंतर ती बँक बुडण्याचं कारण एकमेवच आहे की नीरव मोदी पळून गेल्यानंतर. कारण मोठे लोन येणं दुसऱ्या बँकाकडून उचलली होती हे बिझनेस चालवण्यासाठी आणि स्टॉक मार्केटमधून सुद्धा मोठा पैसा जमवला होता आणि त्याचा सगळा फ्रॉड करून तो निघून गेला देश सोडून. किंगफिशर म्हणा किंवा जे ब्रँड्स आहेत आता विजय माल्या असेल तर ह्या कंपनीचे स्टॉक्स खाली पडतात. का? कारण लोक पॅनिकमध्ये येऊन सेलिंग चालू करतात. पॅनिकमध्ये म्हणजे काय? तर अचानक मार्केटमध्ये एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर लोक काय करतात आपल्या बसलेले शेअर असतात ते विकायला चालू करतात आणि मार्केटला खाली पाडतात. तर तसंच असतं मार्केट हे न्यूजवरती बेसवरती असतं. आपल्याला फक्त एक आशा ठेवून काम करायचं येतं एवढंच फक्त लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण याच्यात अनालिसिस करू शकतो. आता आपण थोडंसं बघितलं आहे ते विनिंग स्टॉकचं बघितलं म्हणजे तो स्टॉक चांगल्या प्रकारे चाललेला आहे किंवा त्याचा ऑलरेडी मार्केटमध्ये थोडीशी पकड आहे असा स्टॉक बघितला. आता तुम्हाला स्टॉक असा बघायचा आहे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी फ्रॉड झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये तो स्टॉक घसरलेला आहे असा स्टॉक तुम्हाला एखादा चूज करायचा आहे. जसा की तुम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तर आयडियाचा स्टॉक जसा वोडाफोन व्हीआयचा आपण सिम कार्ड वापरतो तो स्टॉक. आता इथं वोडाफोन आयडिया लिमिटेड दिसते. आता व्हीआयचं एकत्रीकरण झालेलं आहे. ओके. आता ह्या कंपनीचा स्टॉक किती रुपयाला आहे? 8 रुपयाला आहे. बरोबर. तर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं फायनान्शियल मध्ये तर इन्कम मध्ये बघितलं तर बघा ह्या कंपनीचा इन्कम जिओ याच्या अगोदर किती मोठ्या प्रमाणात होता बघा. 2014, 2015, 2016 नंतर किती खाली आला बघा परत. 2017 पर्यंत तरी चांगला आहे. 2018ला कमी आला. तर त्यानंतर वाढला. म्हणजे टोटल रेव्हेन्यू बोलतो तुम्हाला. का? कारण टोटल रेव्हेन्यू म्हणजे काय? त्यांनी तसं त्यांचा नेटवर्क बिल्ड केला. परत त्यांनी कंपनीला खर्च केले. का केले? कारण त्यांना कॉम्पिटिटर तगडा लागलेला. म्हणजे जिओ सारखी कंपनी कॉम्पिटिशनला असल्यावर त्यांना त्या लेवलनं त्यांचं अपडेट केलं पाहिजे. कारण जिओनं नवीन टेक्नॉलॉजी आणून मार्केटमध्ये मोनोपोली क्रिएट केली होती. तर त्यानंतर या कंपनीला मोठे खर्च आले असणार आहेत. ओके. आता नेट इन्कम वरती बघू. नेट इन्कम हा तुम्हाला लॉस मध्ये दिसणार आहे. का दिसणार आहे? कारण कंपनीचा खर्च जास्त वाढलेला आहे कॉम्पिटिटर मोठा असल्यामुळे. आता इथं बघा. इथं 2014 साली ही कंपनी खूप चांगला परफॉर्मन्स करत होती. इथं यांचा 1076 करोडचा इन्कम होता. परत 1739 करोड, परत 1522 हळूहळू बघा. परत त्यानंतर 463 मायनस मध्ये. ओके. का मायनस मध्ये आलं? कारण ह्याचे युजर सगळे जिओकडे शिफ्ट झाले आणि ह्या कंपनीमध्ये मोठा फॉल व्हायला चालू झाला. त्यानंतर हळूहळू 2331 करोड 3571 करोड हळूहळू ही संख्या कमी कमी होत आली. त्यानंतर 2020ला थोडंसं ह्याच्यात ग्रोथ झाली. परत त्यानंतर पण आता स्टील ह्याच्यामध्ये आहे. कशात? ऍव्हरेज मध्ये आहे. असं जास्त काही कुठलं मोठं प्रॉफिट नाही किंवा जास्त कुठला मोठा लॉस नाही. पण त्यानंतर नेट इन्कम बघितला. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे बॅलन्स शीट. ओके. कंपनीचे ऍसेट्स किती आहेत? आता हळूहळू कंपनीचे ऍसेट्स किती आहेत? करंट म्हणजे टोटल ऍसेट जर बघितले तर जवळजवळ ऍसेट्स ही 1,94,000 करोड पर्यंत आहेत आणि यांची जी टोटल लायबिलिटीज आहे ती 2,55,000 करोड आहे. म्हणजे किती? ह्याच्या आकड्यापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे आपल्यासाठी. तर आपल्या इथं रेड सिग्नल आहे. ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. कारण ह्या कंपनीचं देणं जास्त आहे आणि येणं कमी आहे. सिंपल आहे. ज्याचा पगार जास्त आहे त्याला आपण लोन देणार आणि ज्याचा पगार कमी आहे आणि ज्याचा खर्च जास्त आहे त्याला आपण पैसे उसने देणार नाही किंवा आपण लोन त्याला देणार नाही. तर असं अनालिसिस आपल्याला करायचं आहे एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. तर ही जी वेबसाईट आहे मी सांगितले ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता याच्यामध्ये अनालिसिस करू शकता फंडामेंटली. ओके. सगळा डाटा इथं तुम्हाला इयर टू इयर सगळा दिसतो तिथं आणि दर 3 महिन्याला हे अपडेट होत असतं. आता इथं पण तुम्हाला फ्री कॅश फ्लो दिसत असेल. आता थोडासा प्लस मध्ये आहे. पण ही कंपनी जोपर्यंत स्वतःला प्रूव्ह करून दाखवत नाही की येस आम्ही ह्या कंपनीमध्ये एक हे झालेलं आहे चांगली ग्रोथ झालेली आहे त्यानंतर युजर बेस जास्त वाढेल त्यावेळी आपण हे करू शकतो. आता भारतीय एअरटेलमध्ये सुद्धा एअरटेल कंपनीचं काय होतं की एअरटेल कंपनीचे सुद्धा युजर निघून गेले होते मार्केटमधून. बरोबर आहे. जिओच्या ह्याच्यामुळे. आता तरी सुद्धा भारतीय एअरटेलमध्ये तुम्हाला सांगतो की भारतीय एअरटेलच आहे ना? एअरटेल लिमिटेड. किती स्टॉक आहेत भारतीयचे? भारती भारती एअरटेल इथला. आता एअरटेलचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. ठीक आहे. आता फायनान्शियल मध्ये जर बघितलं
तर इथं तुम्हाला मी जसं जिओ आल्यानंतर यांच्या याच्यात काय झालं होतं बघा बदल. 2015ला जिओने एंट्री केली त्यावेळी मायनसमध्ये आहे. परत त्यानंतर 2017मध्ये यांना मोठा खर्च आलेला. त्यानंतर एक मिनिट आपण डायरेक्ट ह्याच्यात केलं वाटतं. ओके ठीक आहे. इकडे बघा. आता इकडे काय टोटल रेव्हेन्यू बघायचं काय विषय नाही. टोटल इन्कम बघू आपण डायरेक्टली. नेट इन्कम किती आहे कंपनीचा? हे बघा नेट इन्कम इथे दिसतोय. हळूहळू हा कमी होत असणार आहे 100%. बघा 2017 मध्ये कमी झालाय, परत 2018 मध्ये कमी झालाय, परत 2019 मायनसमध्ये आहे, 20 मायनसमध्ये आहे, परत 2021 ला वाढलाय, आता परत 2022 ला वाढत आहे. म्हणजे काय ह्याच्यात पॉझिटिव्ह व्ह्यू मध्ये हा स्टॉक परत जात आहे. परत त्यानंतर जर तुम्ही याचं हे बघितलं बॅलन्स शीट, टोटल ऍसेट्स आणि लायबिलिटीज, तर इथल्या टोटल ऍसेट्स मध्ये हा आकडा आणि टोटल लायबिलिटीज मध्ये हा आकडा याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे काय 3,61,00,000 आणि 2,69,000. मग जवळजवळ 1,00,000चा फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे आपल्यासाठी ग्रीन सिग्नल आहे. भारतीय एअरटेल मध्ये आपण ट्रेड करू शकतो किंवा याच्यामध्ये ट्रेडिंग आपण करू शकतो किंवा याच्यात पोझिशन घेऊ शकतो. आता जसं की भारतीय एअरटेलचं पहिलं की कॉम्पिटिटरला फेस करून त्या एअरटेल कंपनीनं काय केलेलं आहे की आपली ही जी मजबूत आहे ती आपली बनवलेली आहे. आणि वोडाफोन आयडियाचं काय झालंय की एखाद्या गाळात जसं एखादा किंवा दलदलीत एखादा ही फसतो, माणूस फसतो आणि त्याला वरती येता येत आहे, तसं ह्या स्टॉकची अवस्था झालेली आहे. म्हणून ह्या स्टॉकची जी किंमत आहे ती फक्त आणि फक्त 7.5 रुपयावरती आहे. तर वोडाफोन आयडिया ही कंपनी खूप जुनी आहे. स्टार्टिंगला ह्यांनी काय केलं होतं, मार्केटमध्ये ह्यांचे सिम कार्ड चालत होते. एक एक सिम कार्ड वर जवळजवळ किती रुपयाला होतं यांचं सिम कार्ड? मिनिमम 250, 300, 1,000, 2,000 रुपयाच्या आसपास यांचं सिम कार्ड बसायचं. त्यानंतर यांचे रिचार्ज असायचे. खूप प्रॉफिटमध्ये कंपनी होती. आणि आता ह्या कंपनीची अवस्था खूप बेकार झालेली आहे. तर ते कसं आहे की कॉम्पिटिटरमुळे यांच्यात झालेलं आहे. मार्केटमधल्या ज्या न्यूज असतात यांच्यावरती आपल्याला बेसिकली लक्ष द्यावं लागतं किंवा मार्केटमध्ये ऍक्टिव्हली राहावं लागतं. थोड्या छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी आपल्याला नेहमी वाचाव्या लागतात आणि मार्केटमध्ये जे रिअल लाईफ मध्ये चालू आहे त्याचा सेम परिणाम मार्केटवरती सुद्धा होत असतो. जसं आपण कोरोना आल्यानंतर कसं घाबरून जातो तसं मार्केट सुद्धा घाबरतं आणि ऑटोमॅटिक पडायला जातं. आता घाबरतं म्हणजे काय, एका माणूस आहे काय तर नाही का, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की अचानक पॅनिक सेलिंग करतात लोक. का? कारण आता मार्केट पडेल, आपल्याला भीती असते, आपले पैसे कुठं घालवायचे नाहीत, आपले पैसे सेफ राहिले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून आपण काय करतो, मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग चालू करतो. मग त्यामुळे मार्केट हळूहळू खाली पडायला चालू होतं आणि ज्यावेळी पॅनिक सेलिंग होतं त्यावेळी आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी असते आपण परत बाईंग करण्यासाठी. कारण ज्यावेळी सगळे निघून जातात त्यावेळी आपल्याला मैदान मोकळं झालेलं असतं आपल्यासाठी. मग एखादा स्टॉक जर पॉवरफुल असेल तरच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि ज्यावेळी अशी काही सिच्युएशन येते, समजा कोरोना सारखी सिच्युएशन असेल किंवा मार्केटमध्ये आणखीन काहीतरी सिच्युएशन असेल, काहीतरी मोठे फायनान्शियल क्रायसिस आले असेल किंवा एखाद्या बँकेमध्ये फ्रॉड झाला असेल, तर त्यावेळी अशा स्टॉक मार्केट खाली पडत असतं. खाली पडल्यानंतर ते ज्यावेळी बॉटमला येऊन थांबणार आहे त्यावेळी आपण प्राइस ऍक्शन बघून एंट्री करायची. त्यानंतर आपल्याला चांगले रिटर्न येत्या काळात बघायला मिळू शकतात. अशा पद्धतीनं सगळं मार्केट जिथल्या तिथं अनालिसिस करून मगच आपल्याला परफेक्ट एंट्री करायची आहे. अन्यथा आपल्याला एंट्री मार्केटमध्ये करायची नाही, आपण मग थांबू शकतो. प्रॉपर आपल्याला काय करायचं आहे, प्राइस ऍक्शन फॉलो करायचं आहे, टेक्निकल अनालिसिस बघायचं आहे काय चाललंय कंपनीमध्ये, त्यानंतर फंडामेंटल नॉलेज बघायचं. जसं मी तुम्हाला बॅलन्स शीट, कॅश फ्लो, करंट ऍसेट, करंट लायबिलिटीज काय असतात ह्या सगळ्या गोष्टी बघायला शिकवल्या. त्यानुसार आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चालू करायचं. ओके, पहिल्यांदा तुम्ही थोडंसं अनालिसिस करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्हाला लगेच ह्या गोष्टी जमणार नाहीयेत. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला लवकरात लवकर ह्या गोष्टी समजायला चालू होते. ठीक आहे, तर चालेल. आता जास्त कोण आज मीटिंगला नाही आहे, सगळी लोक अबसेंटच आहेत. तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या जे लोक नव्हते तशा लोकांनी. तर चला, थँक्यू व्हेरी मच.